आज ना मी मस्तपैकी घोसावळ्याची भाजी केलेली आहे। ही घोसावळ्याची भाजी ना एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। ज्यांना ना घरामध्ये घोसावळे म्हणलं की तोंड वाकडं होत असेल ना, तर अशा लोकांना, अशा व्यक्तींना तरी तुम्ही ही भाजी करून द्या। बघा तुम्ही इतकी आवडीने खातील ना, आणि न आवडती घोसावळीची भाजीसुद्धा त्यांच्या आवडीची होऊन जाईल। तर इकडे बघू शकता मस्तपैकी अशी ग्रेव्ही बाज दाटसर मसालेदार चवदार अशी ही घोसावळ्याची भाजी मी आज केलेली आहे। बनवायला खूप सोपी आहे, काही जास्त वाटण नाही, कुटाणा नाही, काही नाही, सिंपल पद्धतीने। चला बघून घेऊया। तर इकडे मी 2 घोसावळे आणलेले आहेत। आता दोडके ना 2 प्रकारचे असतात, एक शिरोळे बोलतात आणि एक घोसावळे बोलतात। आता शिरोळे जे असतात ना त्याला शिरा असतात वर, आणि घोसावळे असतात ह्याला अशा बिना शिरा असतात, म्हणजे याला अजिबात शिरा वगैरे नसतात, प्लेन असतात। आमच्याकडे याला पारशी दोडका बोलतात। हे बघा, तर मी हे पारशी दोडका आता मी बोलते, हे पारशी दोडका मी घेऊन आले। हे घोसावळे सुद्धा आहेत। तर ह्याला असं वागून पुढून कट करायचं। कट करून ह्याच्यावरचे जर तुम्हाला हे जाडसर स्किन काढायची असेल तर काढू शकता, किंवा असे ठेवू शकता। काही म्हणजे इतकं कडक नसतात, त्या नरम सॉफ्ट असतात, पण तरीसुद्धा थोडेसे मी काढून घेते। हे घोसावळ्याची भाजी ना इतकी छान लागते ना, एकदा करून बघा। आवडत नसेल तर एकदा नक्की करून बघा। सुरुवातीला तर मला पण आवडत नव्हती ही भाजी, म्हणजे आई बनवायची पण मी कधीच खात नव्हते। पण एकदा मला बोलली तू खाऊनच बघ ही भाजी, तर मी खाल्ली, टेस्ट केली, खूप आवडली, म्हणून बोलते तुम्ही पण एकदा करून बघा। आता ही बघा साल काढून घेतली आहे, आणि याचे असे 2 भाग करायचे, मग परत एकदा याच्या फोडी करायच्या, अशा जाडसर फोडी करायच्या। तर आता ह्या अशा 2-2 फोडी करून घ्यायच्या, 2 किंवा 3 फोडी करायच्या अशा। आणि मग हे बघा, ह्या अशा फोडी झाल्या की आपण याची कटिंग करून घेऊया। आता मी तुम्हाला दाखवते, हे बघा असे ह्या लांब फोडी आहेत ना, ह्याच्यासुद्धा 2 फोडी करायच्या, बारीक नाही करायच्या जास्त, 2 फोडी पुरेसा आहेत, म्हणजे खायला सुद्धा छान वाटतात। तरीसुद्धा तुम्हाला जर अजून बारीक करायचे असेल तर करू शकता। हे असे मी 2-2च फोडी करते। झालेले आहेत करून। आता मी सगळं कटिंग करते। एक छोटासा मिनी चॉपर आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, एक छोटासा आपल्याला कूट बनवायचा किंवा वाटण, थोडीशी कोथिंबीर टाकायची। त्यानंतर मी इथे टाकते 2 चमचे सुकं खोबऱ्याचा किस टाकते। खोबऱ्याचा किस नसेल किंवा खोबऱ्याची वाटी असेल तर 2-4 अशा पाकळ्या काढायच्या, म्हणजे कट करून घ्यायचं आणि टाकायचं। त्यानंतर इकडे मी 2-3 चमचे शेंगदाणेचा कूट टाकते। खोबरं आणि शेंगदाणे हे वापरायचं, मला हे एकजीव करून घ्यायचे म्हणून मी हा वापर करते। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता फक्त थेंबभर पाणी टाकायचं आणि याला जरा एकजीव करून घ्यायचं, म्हणजे उखळ करण्यापेक्षा ना याच्यामध्ये जरा सोपं जातं। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, हे बघा थोडंसं पाणी टाकते थेंबभर आगी, आणि याच्यावर झाकण ठेवून याला चांगलं जरा फिरून घेते। हे बघा हे असे एकजीव होऊन जातं, मिक्स व्यवस्थित। लसूण अख्खा टाकलाय, तो सुद्धा वाटला गेलेला आहे। तर हे असं लसूण, खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर टाकून केलेला आहे। बारीक चिरलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा तेलामध्ये, हे पाहू शकता मस्त असं तेलामध्ये याला परतून घ्यायचं। हा सुद्धा चॉपरमध्ये कापलाय, बघा किती छान बारीक कटिंग झाली। आणि आता आपण याच्यामध्ये टमाटे टाकायचे। टमाटे मात्र मी हाताने कापलेले आहेत, तर जरासा थोडा फरक आहे बघा, म्हणजे हे कसे मिनी चॉपर वगैरे असतात ना, ह्याने आपलं काम खूप सोपं होतं। तुम्ही पण नक्की ऑर्डर करू शकता, फ्लिपकार्टवर एकदम म्हणजे झटकेपट भेटतं। आपण ना ह्याच्यामध्ये हे जे वाटलेलं कूट आहे ना, हे टाकून घेऊया याच्यामध्ये, आणि ह्याला मिक्स करून घेऊया, एकजीव करून घ्यायचं। हा एकजीव करून घ्यायचा मसाला सगळा याच्यामध्ये, आणि थोडंसं मसाल्याला परतून घ्यायचं स्लो गॅसवर। आता छान परतून झाला की मग ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया। अगोदर जरा तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं, आणि मग आपण जे चॉपरमध्ये मसाला वाटला बघा, त्यात थोडं पाणी टाकायचं, आणि मग त्याची एक ग्रेव्ही बनवायची। तेल सुटलेलं आहे, आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया। 1 चमचा हळद टाकायची, 2-2.5 चमचे इकडे मी लाल तिखट टाकते, कारण मला चांगलं जरा झणझणीत बनवायचे। कमी तिखट सुद्धा वापरू शकता आवडीनुसार। त्यानंतर धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा,
आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ जरा मी थोडं कमीच टाकते, कारण की मग जर लागलंच तर मग नंतर आपण ॲड करू शकतो. हे बघा, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मिक्स करून घेऊया. हे सगळे मसाले हे आपल्या जे वाटण केले ना त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं. आणि मग त्या चॉपरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं. वाटलेलं जे असतं आपलं त्याच्यामध्येच पाणी टाकून घ्यायचं आणि तेच पाणी इकडे वापरायचं. हे बघा, मी थोडंसं पाणी टाकले आणि आता ह्याची चांगली ग्रेव्ही होऊन द्यायची. तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर छानपैकी हा मसाला परतून घ्यायचा. आता जितका चांगला तुम्ही हा मसाला परतून घेताना तितका छान कुठल्याही भाजीला मग चव येते. हे बघा, हे असं तेल सुटेपर्यंत सुंदर असं हे मसाला परतून घ्यायचा. स्लो गॅस ठेवायचा, नाही तर मसाला चिटकू शकतो. त्यामुळं स्लो गॅसवर झाकण ठेवून याला असं परतून घ्या. पाहू शकता तुम्ही ही ग्रेव्ही आपली किती छान झालेली आहे, एकदम दाटसर. ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही चण्याची उसळ, मटकीची उसळ करू शकता, वांगं करू शकता, वांगं बटाटं. तर परत एकदा झाकण ठेवते थोडी कोथिंबीर टाकून, म्हणजे कसं कोथिंबीरचा सुद्धा सुगंध दरवळतो मसाल्यामध्ये. हे बघा, आता झालेला आहे परफेक्ट आपला हा मसाला ग्रेव्ही तयार. आता आपण ह्या स्टेजवर आपण कटिंग केलेल्या घोसावळ्या टाकून घेऊया. हे बघा, मस्त लागती भाजी, एकदा तरी करून बघा. आणि आता याला मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला ही भाजी रस्स्याची हवी असेल तर मग थोडंसं पाणी अर्धा कप किंवा त्यापेक्षाही कमी टाकू शकता, किंवा सुकी पाहिजे असेल तर मग अशीच ठेवायची, फक्त याला वाफ द्यायची, जेणेकरून ते घोसावळे थोडेसे नरम सॉफ्ट होतील. बस, हे बघा, मस्त परफेक्ट मिक्स झालेला आहे. थोडंसं मी पाणी टाकते, कारण मला ही भाजी ना भातासोबत सुद्धा खायला आवडती. दुसरी गोष्ट, भाकर वगैरे सुद्धा मी चुरून खाते याच्यामध्ये, त्यामुळं मी थोडंसं पाणी टाकलं. आता झाकण ठेवायचं आणि याला द्यायचेच फक्त 2-3 मिनटं, म्हणजे 1-2 वाफा होऊन द्यायच्या. सेट केली मस्त. आता झाकण ठेवूया. झाकण ठेवलं की स्लो गॅसवर याला वाफेवर शिजून द्यायचं. घोसावळे कसे लगेच शिजले जातात, त्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागत नाही. बघा, हा मसाला आपला किती छान असा परतला चाललाय, शिजला चाललाय. सोबत आपले घोसावळे सुद्धा छान नरम सॉफ्ट झालेले आहेत. बस, आता एकच वाफ देणार आहे आणि लगेच बंद करायचं. हा मसाला ग्रेव्ही खायला इतकं भारी वाटते ना, त्या घोसावळ्यापेक्षा नाही, जो मसाला ग्रेव्ही असतो ना तोच छान लागतो खायला. हे बघा, आता झालं बघा, परफेक्ट आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता एक झाकण ठेवते आणि लगेच गॅस बंद करते. झाकण ठेवून घेते. गरमागरम ही घोसावळीची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. आता मी गॅस बंद केलेला आहे. वाफा बघा आता थोड्याशा कमी होत जाईल. तर तुम्ही पाहू शकता. आता ही भाजी पाहता क्षणी कुणाला आवडणार नाही असं होणारच नाही. म्हणजे ज्यांना आवडत नाही ना आपल्या घरामध्ये, त्यांना फक्त दाखवा प्लेटमध्ये. बघा, अजिबात म्हणजे आवडणार नाही असं बोलणार नाही, की उलट बोलतील कोणती भाजी केली आहे, असं आवडीने खातील. आणि इतकी भारी वाटते ना. मी पहिल्यांदा खाल्ली आणि त्यावेळेसपासून मला ही भाजी खूप आवडायला लागली. तुम्ही पण नक्की करून बघा. जर घरामध्ये कुणाला आवडत नसेल तर एकदा देऊन बघा. अप्रतिम भाजीची चव आहे. शेंगदाणे, लसूण, खोबऱ्याचा छानपैकी चव आहे याच्यामध्ये. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत ना थंडीच्या दिवसात एकदम भारी वाटते भाजी खायला. म्हणजे ना आवडती घोसावळ्याची भाजीसुद्धा तुमची आजपासून आवडती होईल एवढी तरी खात्री आहे. तर मस्त झणझणीत स्पायसी अशी ही घोसावळ्याची भाजी. दोडक्याची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण घोसावळ्याची भाजी आवडत नाही बहुतेक ठिकाणी. तर एकदा तरी करून बघा. कशी वाटली तुम्हाला ही आपली ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा असे छान छान मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी. आणि ही घोसावळ्याची भाजी तरी एकदा करून बघा. खूप आवडीने खातात, खात्री माझी. एकदम भारी वाटते. भातासोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छानशा रेसिपीसोबत. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब